धम्मो तिलोकरतने परमो रसानं धम्मं महघरतनो रत्नेषु लोके धम्मं हवेति भवदुःखं विनाशहेतु धम्मं समाचरत सदा जागरिकानुयुक्ता। संपूर्ण मानवजातीचे शास्ता, संपूर्ण विश्वाला दुःखमुक्तीचा, कल्याणाचा, मैत्रीचा मार्ग दाखविणारे सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती, देव आणि मनुष्यांचे शास्ता, महान कारुणिक भगवान सम्यक संबुद्ध, भगवान तथागत सम्यक संबुद्धाने उपदेशित केलेला, सुव्याख्यात केलेला, सुस्पष्ट केलेला आणि जो आपल्याला आचरण करता येईल, आपल्याला धारण करता येईल, धारे तेती धम्मा, जो धारण करण्यायोग्य असा भगवंतांनी दिलेला धम्म आहे। भगवान तथागत सम्यक संबुद्धाने मानव जातीच्या हितासाठी, सुखासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी निर्माण केलेला जो 9 गुणांनी युक्त असा आहे, सुपटिपन्नो, उजुपटिपन्नो, न्यायपटिपन्नो, जो आहुन्नेयो पाहुन्नेयो अंजली करणियो पुयं खेतं लोकस्साती, जो लोकांसाठी कसा आहे, पुण्याचा असा शेत आहे, असा भगवंताचा आर्य श्रावक संघ, अशा बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांना त्रिवार वंदन करून आपल्या सर्वांचे उद्धार करते। आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये स्वतःला समर्पित करून आजच्या या जोगदंडे परिवाराने निमंत्रित केलेल्या कार्यक्रमाच्या या प्रसंगी उपस्थित असलेले पूजनीय भदंत सुगत बोधीजी महास्तवीर, सुरुवातीलाच भंतेजींचा परिचय आपल्याला आदरणीय धम्मबोधी भंतेजी यांनी करून दिला, की ज्यांनी स्वतः बाबासाहेबांना आपल्या डोळ्यांनी बघितलं, त्यांच्या समवेत दीक्षा घेतली, अनेक त्या काळातील संतांचा म्हणा किंवा मोठ्या विद्वानांचा ज्यांना सहवास लाभला, असे पूज्य भदंत सुगत बोधीजी महास्तवीर आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले आहेत, उपस्थित झालेले आहेत, ज्यांना तुम्ही सर्व लोक चांगल्या पद्धतीने ओळखतात। नेहमीच ज्यांचे प्रवचन आपण यूट्यूबच्या माध्यमाने ऐकत असतात, प्युरिटी ऑफ माइंड हे ज्यांचं चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाखो लोक घरी बसल्यासुद्धा धम्मदेशनीचा प्रवचनाचा लाभ घेत आहेत। अशा सर्वांना ही पुण्याची संधी उपलब्ध करून देणारे पूजनीय भदंत धम्मबोधीजी स्थवीर, पूज्य भदंत प्रज्ञाबोधीजी, पूज्य भंते प्रज्ञावंत या संपूर्ण पूजनीय भिक्षू संघाला त्रिवार अभिवादन करून आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो। भगवान तथागताने एक गाथा सांगितली आहे आणि त्या गाथेच्या माध्यमातून तथागतांनी सांगितलं की मनुष्यामध्ये असलेली जी काही श्रद्धा आहे, तर ती श्रद्धा त्या माणसाला काय काय त्याला मिळवून देते। म्हणजे मनुष्यामध्ये जी श्रद्धा असते, तर ती श्रद्धा मनुष्याला कोणत्या कोणत्या गोष्टी त्याला प्राप्त करून देते, हे भगवंतांनी सांगितलंय। तर भगवंतांनी म्हटलं की श्रद्धाय तरती ओघं अपमादेन अनवं विरियेन दुःख मुच्यंती पय्याय परिशुद्धती। म्हणजे भगवंत असं म्हणतात की जर मनुष्यामध्ये श्रद्धा असली आणि श्रद्धेनं त्या मनुष्याने कुठलंही कुशल कर्म केलं, तर ती श्रद्धा त्याला काय करते,
निब्बाणाच्या जवळ घेऊन जात असते. म्हणून मनुष्यामध्ये सर्वप्रथम श्रद्धा ही खूप महत्त्वाची आहे. जसं आजच्या या कार्यक्रमाचं विशेष महत्त्व आपण नेहमी असं बघतो की अनेक ठिकाणी अनेक लोक कशाच्या ना कशाच्या निमित्ताने भिक्षू संघांना बोलवतील, त्यांना चिवरदान देतील, भोजन देतील, परिस्कार देतील, गिलानपच्चे देतील, औषधी देतील, अनेक प्रकारचं ते दान करतील. परंतु कशाच्या ना कशाच्या निमित्ताने, घरातील कुठल्या तरी व्यक्तीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, जन्मदिनाच्या निमित्ताने, कुठल्या तरी काहीतरी प्रसंगाच्या निमित्ताने ते दान पुण्य करत असतात. परंतु हा जो काही जोगदंडे परिवार आहे, या परिवाराचं एक विशेष असं वाटलं, भंतेजींनी सांगितलं की काहीच नाही, फक्त भंतेजींना भोजन दान द्यायचं, चिवरदान द्यायचं आणि धम्मदेशना ऐकायची, एवढ्याच उद्देशाने त्यांनी पूजनीय भिक्षू संघाला निमंत्रित केलेलं आहे. आणि म्हणून हे जे काही त्यांचं जे काही पुण्यकर्म तर झालंच, परंतु या परिवाराच्या माध्यमातून आता आपण सगळे एवढे लोक या ठिकाणी उपस्थित झालात, या नगरातील असेल, दुसऱ्या नगरातील असतील, यांचे आपण नातेवाईक असाल, तर कदाचित जे लोक पुण्यकर्म करणारे नाहीत, दानकर्म करणारे नाहीत, ज्यांच्या मनामध्ये थोडीशी सुद्धा भगवंताच्या प्रती, भगवंताच्या धम्माच्या प्रती आणि त्यांच्या संघाच्या प्रती जर श्रद्धा नसेल, तर कदाचित या परिवाराकडे पाहून, एवढं सगळं दृश्य पाहून सुद्धा त्यांच्यामध्ये कदाचित श्रद्धा उत्पन्न होऊ शकते. कारण की श्रद्धा मनुष्यामध्ये ही काही अशी आपोआप उत्पन्न होत नाही की नाही आपण एका ठिकाणी बसलो आणि झाली आपल्याला श्रद्धा उत्पन्न. तर श्रद्धा उत्पन्न होण्यासाठी आपल्याला काही असे दृश्य जर दिसले, जसं हा परिवार एवढं सगळं नियोजन करून पूजनीय भिक्खू संघाला या ठिकाणी एकदम आदराने, नम्रतेने, कुशल चित्ताच्या भावनेने स्वागत करत आहे, त्यांचं वंदन करत आहे. तर असं सगळं पाहून ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा नाही, ज्यांच्या मनामध्ये पुण्यकर्म करण्याची भावना नाही, तर ते लोक सुद्धा काय म्हणतील की नाही, आपण असं काहीतरी केलं पाहिजे, आपण सुद्धा दानपुण्य केलं पाहिजे, आपण सुद्धा उपदेश ऐकला पाहिजे, आपण सुद्धा अशा प्रकारचं कर्म केलं पाहिजे. म्हणजे कुशल कर्म करण्यासाठी कोणत्या प्रसंगाची अशी आवश्यकता नसते. कुशल कर्म हे आपण कधीही, केव्हाही आणि कुठेही करू शकतो. पण जेव्हा मनामध्ये श्रद्धा असते तेव्हाच आपल्याकडून ह्या गोष्टी घडत असतात. आणि म्हणूनच भगवंतांनी म्हटलं की श्रद्धाय तरति योगम. आणि ही जी श्रद्धा आहे, तर हीच श्रद्धा आपल्याला काय करते, ओघ म्हणजे काय, एखादी नदी, जसं एखाद्या नदीच्या तीरावरती आपल्याला जायचं आहे, तीरावरून दुसऱ्या तीरावरती जायचं, तर आपण कशाचा सहारा घेतो, नावेचा सहारा घेतो, बोटीचा सहारा घेतो, जहाजाचा सहारा घेतो आणि त्याच्याने आपण एका टोकाकडून दुसऱ्या तीराकडे आपण जातो. तसंच मनुष्य सुद्धा, याला सुद्धा एका नावेची गरज आहे. हे भवसागर पार करताना, म्हणजे भवसागर काय, म्हणजे मनुष्य हा जन्म घेत आहे, मृत्यूला प्राप्त होत आहे, जन्म घेत आहे, मृत्यूला प्राप्त होत आहे. आपण बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांच्या आपण 547 जातक कथा आपण ऐकल्या असतील, वाचल्या असतील, तर आपल्या लक्षात आलं असेल की या ज्या जातक कथा आहे, तर त्यांनी सांगितलं, म्हणजे स्वतः भगवंतांनी त्या कथन केलेले आहे प्रसंगानुसार, की ह्या राजाच्या काळामध्ये मी असा होतो आणि तेव्हा मी असं कर्म केलं. म्हणजे असे ते जन्म घेत मग त्यांचा तो 547वा जन्म जो सुमेध बोधिसत्वाचा आहे तो आपण ऐकत असतो, वाचत असतो, जो बाबासाहेबांनी सुद्धा, भगवान बुद्धाने त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये तो नमूद केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण सुद्धा, तुम्ही असो, आम्ही असो, कोणीही असो, जो सजीव आहे तो नष्ट होतो. नष्ट म्हणजे काय, तो मृत्यू पावतो आणि पुन्हा तो उत्पन्न होतो. मग कसा होतो, तर भगवंतांनी जे सांगितलं, भगवंतांनी काय म्हटलं, भगवंतांनी पुनर्जन्म नाकारला, पण पुनर्भव हा भगवंतांनी मान्य केलेला आहे. आपण जर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जर ग्रंथ व्यवस्थित अभ्यासला, फक्त वाचून आपल्याला तो समजत नाही. जसं भगवंतांनी बघा, जे केसमुत्ती जे नगर आहे, तर त्या नगरामध्ये कालाम लोक होते. त्या कालाम लोकांना काही उपदेश भगवंतांनी केला आहे. त्या कालाम लोकांनी भगवंताकडे अशा प्रकारची
एक याचना केली होती की भगवान, अनेक श्रमण ब्राह्मण आमच्या गावामध्ये येतात, आम्हाला अशा अशा प्रकारचा उपदेश करतात, आम्हाला ह्या या प्रकारचं ते सांगतात, पण भगवंत हे आम्ही कसं काय मान्य करावं? कारण काही गोष्टी आम्हाला ह्या आमच्या मनामध्ये शंका उत्पन्न होते, काही काही गोष्टी ऐकल्यावरती आमच्या मनामध्ये संकोच उत्पन्न होतो, आमच्या मनामध्ये कुठल्या तरी एक वेगळी भावना उत्पन्न होते. तेव्हा भगवंत आम्ही काय करावं, आम्ही कोणत्या गोष्टी मान्य कराव्या? तेव्हा भगवंत त्यांना उपदेश करतात की हे कालामान्नो, तुम्ही चालत आलेल्या रूढी परंपरा आहे म्हणून तुम्ही त्या मान्य करू नका, खूप जुन्या आहे म्हणून तुम्ही ते मान्य करू नका, तुमचे धर्मगुरू सांगतात म्हणून तुम्ही ते मान्य करू नका, किंवा तुमच्या धर्मग्रंथामध्ये लिहिलं आहे म्हणून तुम्ही ते मान्य करू नका, परंतु तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर तुम्ही त्याला तपासा. तुम्ही त्याला तुमच्या बुद्धीच्या कसोटीने तुम्ही एखादी गोष्ट वाचत आहात, तर ती योग्य आहे की अयोग्य आहे, सत्य आहे की असत्य आहे, तिच्यामध्ये श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे, हे आपल्या स्वतःला बघावं लागतं. मग कधी कधी काय होतं की काही काही गोष्टी, आता धम्मामध्ये बघा, धम्माचं वर्गीकरण 3 भागामध्ये आहे. भगवंतांनी म्हणजे जसं जो उपदेश केला तो 3 भागामध्ये त्याचं वर्गीकरण झालं: विनय पिटक, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक. आता विनय पिटक हे वाचून थोडंफार समजतं, सुत्त पिटक हे त्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला ते समजतं, परंतु अभिधम्म पिटक जे आहे ते आपल्याला समजतच नाही. मग आपण काय म्हणायचं, नाही धर्मग्रंथात लिहिलं आणि ते आपण आपल्या बुद्धीला म्हणजे आपल्याला ते समजत नाही, म्हणून आपण काय म्हणायचं की हे चुकीचं आहे, आम्हाला हे मान्य नाही. परंतु आपल्याला मान्य नसल्याने ते मात्र खोटं ठरत नाही, आहे का नाही? अशा प्रकारचं भगवंतांनी स्वतः कालामांना असा उपदेश केला, परंतु काही गोष्टी ह्या आपल्याला समजत नाही म्हणून आपण त्या खोटं मानणं हे मात्र आपलं काय आहे, चुकीचं असतं. म्हणून या पुनर्भवाच्या संदर्भामध्ये सुद्धा भगवंतांनी सांगितलं आहे की मनुष्याचे कुठले घटक नष्ट पावतात, कुठले घटक हे हे जिवंतच राहतात, या वातावरणामध्ये राहतात, आणि तीच म्हणजे जी चेतना जिला भगवंतांनी म्हटलं, जी ऊर्जा जिला म्हटलं, ज्याला एनर्जी म्हटलं, तर तीच पुन्हा पुन्हा काय करते, जन्म घेत असते. आणि म्हणून भगवंताने म्हणजे सिद्धार्थ गौतमाने बोधिसत्वाने जेव्हा बोधिवृक्षाच्या त्या वृक्षाखाली जेव्हा त्यांना संबोधी प्राप्त झाली, आणि संबोधी प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या मुखातून पहिली गाथा निघाली. काय म्हटले भगवंताचे पहिले वचन म्हणजे त्यांना संबोधी प्राप्त झाल्या झाल्या त्यांनी या भूमीला स्पर्श केलं, या भूमीला त्यांनी स्पर्श केलं आणि त्यांनी असं म्हटलं: अनेक जाती संसार संधविस आणि विस गहंकार गवे संतो दुःखा जाती पुनंग पुनंग. असं भगवंतांनी म्हटलं की अनेक जाती संसार, अनेक जाती म्हणजे काही जन्म, अनेक जाती संसार म्हणजे अनेक जन्म मी या संसारामध्ये काय राहिलो, भटकत राहिलो. म्हणजे जे 547 बोधिसत्वाच्या ज्या आपण जातक कथा स्वतः भगवंतांनी ज्या कथन केल्या, तर त्याच विषयाची चर्चा भगवंतांनी त्यामध्ये सांगितली आहे की अनेक जन्म मी भटकत राहिलो, जन्म घेत राहिलो, मृत्यूला प्राप्त होत राहिलो, परंतु आता मृत्यू मला पकडू शकणार नाही, म्हणजे आता माझा पुन्हा जन्म होणार नाही. कारण की मी एखादी झोपडी ज्या बाशावरती उभी असते, तर ते बाशेत जर तोडून टाकली ती झोपडी उभी राहील का, नाही राहणार. तर अशा प्रकारे ते बाशेत तोडून टाकले म्हणजे ती झोपडी उभा राहायचा ताणच ठेवला नाही. अशा प्रकारे त्यांनी काय केलं, निब्बाण प्राप्त केलं, त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं, अर्हत्व प्राप्त झालं, आणि म्हणून त्यांचा पुन्हा जन्म नाही. परंतु बाकीच्यांना तर पुन्हा पुन्हा जन्म घेणंच आहे जोपर्यंत त्यांना निब्बाण प्राप्त होत नाही. मग भगवंतांनी काय म्हटलं, सगळ्यात मोठं सुख काय आहे? भगवंतांनी काय म्हटलं, पैसा सर्वात मोठं सुख आहे का? तर नाही. बंगला, गाडी, संपत्ती, संतती हे सुद्धा सगळ्यात मोठं सुख नाही. पण मिथ्यादृष्टी असल्यामुळे आपण ह्या सगळ्यांना सर्वात मोठं सुख असं म्हणत असतो. जर एखाद्याला म्हटलं की इथे हा निब्बाणाचा मार्ग आहे आणि हा इकडं पैशाचा मार्ग आहे, तो नक्कीच तो व्यक्ती पैशाचा मार्ग निवडेल, पण निब्बाणाचा मार्ग निवडणार नाही. का? कारण की त्यांना असं वाटतं की हे काय आहे, सर्वात मोठं सुख इकडे आहे. परंतु भगवंत काय म्हणतात, आरोग्य परमा लाभा, संतुष्टी परमधन, विश्वासा परमा याती, निब्बाणं परमं सुख. की आरोग्य सगळ्यात मोठा लाभ आहे. जर आपण निरोगी असलो तर आपल्याला खूप चांगलं वाटतं, आणि जे लोक रोगी आहेत, रोगी म्हणजे
आजारी आहेत, कुठल्या तरी आजाराने ग्रस्त आहेत, कुठल्या तरी व्याधीने ते त्रस्त आहेत, तर अशा लोकांकडे बघा, ते सुखी आहेत का? नाही आहे. त्यांना संतुष्ट आहे का? नाही आहे. म्हणजे जे ते निरोगी नाही म्हणून ते कसे आहे? दुःखी आहे. म्हणून भगवंतांनी म्हटलं आरोग्य परमा लाभा. आरोग्य हा सगळ्यात मोठा लाभ आहे, परम लाभ आहे. संतुष्टी परमधन. संतुष्ट राहणे सगळ्यात मोठं धन आहे. सगळ्यात परम धन म्हणजे काय? संतुष्ट राहणे. म्हणजे काय? जे आपल्याकडे धन आहे त्याच्यातच संतुष्ट राहणे तेच सगळ्यात मोठं धन आहे. नाही तर कोणाकडे कितीही असलं तरी ते मात्र काय होतात? संतुष्ट राहत नाही. मनुष्य संपत्तीपायी म्हणजे तो संतुष्ट न राहिल्यामुळे तो कोणाशीही नाता तोडू शकतो. जसं आईवडिलांसोबतही आपण कितीही भावा बहिणीमध्ये कितीही प्रेम राहिलं, परंतु जेव्हा संपत्तीची वाटणी करण्याची वेळ येते तेव्हा त्यांचं प्रेम, त्यांची मैत्री, त्यांची आपुलकी आपल्याला मात्र दिसून येते. म्हणजे हे सांगायचं तात्पर्य असं की हे का घडतं? संतुष्टी परमधन. कारण की आपण संतुष्ट राहण्यामध्ये परमधन आपण त्याला मांडलं नाही. आपल्याकडे जेवढं आहे त्याच्यातच संतुष्ट राहणे हे सगळ्यात मोठं धन भगवंतांनी सांगितलं. त्यानंतर भगवंत म्हणतात की विश्वासा परमायाती. विश्वास हा सगळ्यात मोठा आपला नातेवाईक आहे. म्हणजे आपला भाऊ नाही, आपली आई नाही, आपले वडील नाही, आपले मुलं नाही किंवा आपले इतर नातेवाईक, आपण ज्यांना नातेवाईक म्हणतो ते कोणीच आपले नातेवाईक नाही खऱ्या अर्थाने. विश्वास हा आपला मोठा नातेवाईक आहे. आणि निब्बाणं परमं सुख. बघा, निर्वाण हे काय आहे? सगळ्यात मोठं सुख आहे असं भगवंतांनी म्हटलं. पण मग त्या निर्वाण सुखाचा आपल्याला अर्थ न समजल्यामुळं आपण या बाकीच्या सगळ्या गोष्टीला सगळ्यात मोठं सुख आपण काय करतो? समजून बसतो. आणि म्हणून ह्याच सुखाला भगवंतांनी प्राप्त केलं. कोणतं सुख? निब्बाणं परमं सुख. की त्यांनी जे निब्बाण प्राप्त केलं, जे त्यांनी अर्हत्व प्राप्त केलं, जे त्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं, आणि म्हणून त्यांचा पुन्हा पुन्हा जन्म होत नाही. परंतु जे मात्र सामान्य आहेत, सामान्य म्हणजे कोणी असो, तर ते मात्र जन्माला येतात, मृत्यूला प्राप्त होतात आणि त्यांच्या कर्मानुसार ते त्या गतीला जातात. म्हणून भगवंतांनी 5 प्रकारच्या गतीसुद्धा भगवंतांनी सांगितल्या आहे आणि 4 प्रकारच्या योनीसुद्धा सांगितल्या आहे. की अशा पद्धतीने मनुष्य जसं जसं कर्म त्याच्या जीवनामध्ये करतो तर त्यानुसार तो त्या योनीमध्ये उत्पन्न होतो. म्हणजे काय? 4 प्रकारच्या योनी आहे. बघा, पहिली आहे जरायुज, म्हणजे जे आईच्या उदरातून जन्माला येतात, गाय, म्हैस किंवा अन्य जे आहेत जे आईच्या उदरातून जन्माला येतात. त्याच्यानंतर जरायुज, त्याच्यानंतर अंडज आहे जे अंड्यातून जन्माला येतात. कोंबडी असेल, साप असेल किंवा अन्य पशुपक्षी असतील, पक्षी असतील, तर हे अंड्यातून जन्माला येतात. जरायुज, अंडज आणि स्वेजद म्हणजे काय? की जे अळ्या जिथे उत्पन्न होतात, ज्या अळ्या आहेत, किडे आहेत, तर हे काय आहे? स्वेजद आहेत. आणि चौथा आहे औपपातिक, म्हणजे जे एकदम गटारामध्ये उत्पन्न होतात. जसं मासोळी सडल्यानंतर त्याच्यामध्ये जे अळ्या निर्माण होतात तर अशा प्रकारच्या ह्या 4 प्रकारच्या योनी आहे. तर याच्यामध्ये मनुष्य कुठल्याही योनीला उत्पन्न होऊ शकतो आणि हे आपल्या आपल्या कर्मानुसार. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं की भगवंत 2च ओळीत आपल्या धम्माचं वर्गीकरण करतात. भगवंतांनी ज्या एवढ्या 84,000 सुत्तांचा जो उपदेश केलेला आहे, 84,000 धम्मस्कंद जे भगवंतांनी सांगितले, तर त्याच्यामध्ये भगवंतांनी प्रामुख्याने काय सांगितलं आहे? सब पापस्स अकर्ण. म्हणजे धम्म जर 2 ओळीत आपल्याला समजून घ्यायचा तर तसाही समजता येतो. नाहीतर आपण जन्मभर जरी धम्माचा अभ्यास केला तरी आपल्याला तो समजणार नाही. आणि म्हणून भगवंतांनी म्हटलं सब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा सच्चित्त पर्योदपणं एतं बुद्धान शासन. की सर्व प्रकारचे पापकर्म न करणे, कुशल कर्माचा संचय करणे, आपल्या चित्ताला परिशुद्ध करणे. म्हणजे चित्ताला परिशुद्ध करता येतात. जसं आपल्या अंगावरती जर मळ तयार झाला तर तो आपण मळ साबणीने धुवून काढू शकतो, दगडाने तो काढू शकतो. पण मनामध्ये उत्पन्न झालेला जो काही मळ आहे, मग तो मळ कशाचा? रागाचा, द्वेषाचा, मोहाचा, ईर्षेचा, अनेक प्रकारच्या जे काही दुर्गुण आहे, त्या दुर्गुणांचा मन जर आपल्या मनावरती दुर्गुणांचा मळ जर आपल्या मनावरती जर आला, उत्पन्न झाला, तर त्याला कसं काढायचं?
तर त्याला काढण्याचा मार्ग भगवंतांनी सांगितला आहे. म्हणजे जसं भगवंत म्हणतात की सब्ब पापस्स अकरण कुशलस्स उपसंपदा सच्चित्त पर्योदपणं एतं बुद्धानं शासन, की आपल्याला आपल्या चित्ताला परिशुद्ध करणे हेच बुद्धाचं शासन आहे. आणि मग ते चित्ताला परिशुद्ध कसं करायचं, तर हेच भगवंतांनी आपल्या वाणीने 45 वर्ष हाच उपदेश भगवंतांनी केला. म्हणजे भगवंताचा उपदेश लोकांना समजेल म्हणूनच भगवंतांनी दिला. आता हे जे शील आहे, भगवंतांनी जे शील दिले, जे नियम दिले, तर ते शील पालन करता येतील म्हणूनच दिले ना. जर ते पालन करता आले नसते तर दिले असते का? नाही. तर काही काही लोक असे असतात की त्यांचं म्हणणं असं असतं की आम्ही शील पालन काही काही करत नाही म्हणून आम्ही विहारात काही जात नाही. अशा मानसिकतेचे काही लोक असतात. त्यांना असं वाटतं की आम्ही शील पालन करत नाही, आमच्याकडून एखादं दोन शील चुकतं बुवा म्हणून आम्ही विहारामध्ये येत नाही. परंतु ते शील पालन करणं काही मोठी अवघड गोष्ट नाही, कारण ती अवघड गोष्ट भगवंत कधीच सांगत नाही. जे लोकांना समजेल तेवढंच भगवंत सांगतात. म्हणजे भगवंताचं ज्ञान तर खूप मोठं होतं, परंतु जेवढं पाहिजे तेवढंच भगवंतांनी दिलेलं आहे. म्हणजे जसं एक उदाहरण आहे की भगवंत आणि भगवंताचा प्रिय शिष्य आनंद स्थवीर हे जेव्हा भगवंताच्या सोबत जात होते, एका आंब्याच्या वनामधून जात असताना त्या ठिकाणी भगवंतांनी थोडा वेळ विश्राम करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा आनंदाने आपल्या खांद्यावरील संगाटी खाली टाकून भगवंतांना तिथे बसण्यासाठी विनंती केली असता भगवंत तिथे आसनस्थ झाले आणि आनंदाने सहज भगवंतांना प्रश्न विचारला की म्हणे भगवान, आपल्याला किती ज्ञान आहे म्हणे, म्हणजे तुम्हाला किती ज्ञान आहे म्हणे. असा त्यांनी काय केला, भगवंताला प्रश्न केला की तुम्हाला किती मोठं ज्ञान आहे म्हणे. तेव्हा भगवंतांनी त्यांना ज्ञान समजून सांगायचं ही बी काही तेवढी सोपी गोष्ट नव्हती. म्हणून भगवंतांनी काय केलं, भगवंतांनी आनंदाला म्हटलं की आनंद, हे झाडाचा जो आंब्याचा पाला जो पडलेला आहे, तर तो पाला तो तुझ्या हाताने तुला जेवढा उचलता येईल तेवढा उचल म्हणे, दोन्ही हाताने. आणि तो उचलल्यानंतर आनंदाने म्हटलं की म्हणे भगवान आता काय करू. मग भगवंतांनी सांगितलं की आनंद, हा जो तुझ्या हातामध्ये जमा झालेला जो पाला आहे आंब्याचा, तर एवढं ज्ञान मी लोकांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी दिलेलं आहे की जेवढं आवश्यक आहे. परंतु माझं ज्ञान हे कसं आहे, हे जे काही आंब्याचं वन आहे म्हणे, हे आंब्याच्या वनातल्या झाडांना जेवढा काही पाला आहे म्हणे, तर तेवढं मोठं माझं काय आहे, ज्ञान आहे. तर मग ह्या उदाहरणावरून आपल्याला भगवंताच्या ज्ञानाची कल्पना येईलच की बुद्धत्व म्हणजे काय असतं. तर अशा प्रकारे भगवंतांनी जेवढा आपल्याला आवश्यक आहे तेवढा उपदेश केलेला आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात सचित्त पर्योदपणं एतं बुद्धानं शासन, की आपल्या चित्ताला परिशुद्ध करणे हेच बुद्धाचं शासन आहे. दुसरं काय आहे, काहीच नाही. हेच तर बुद्धाचं शासन आहे. आणि म्हणून ते बुद्धाचं शासन टिकवण्यासाठी आपण स्वतः वैयक्तिक शीलवान झालं पाहिजे, गुणवान झालं पाहिजे, प्रज्ञावान झालं पाहिजे, आचरणशील झालं पाहिजे. आणि असा गुणवान, शीलवान, प्रज्ञावान, आचरणशील झालेला व्यक्ती हा लोकांमध्ये काय होतो, प्रिय होतो. म्हणजे भगवंतांनी सांगितलं की जो शील पालन करतो, शीलाचा सुगंध हा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं सुद्धा जातो. शिलेन सुगतियंती शिलेन निभूतियंती शिलेन भोग संपदा तस्मा शीलं विशुद्धये. म्हणजे बघा, शील पालनाने काय काय लाभ होतो असं भगवंतांनी म्हटलं की शिलेन सुगतियंती, शील पालन केल्याने काय होते, आपल्याला सुगती प्राप्त होते. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की गती, सुगती, दुर्गती आपण म्हणतो ना, अधोगती, ते गती गती म्हणता म्हणता याचे म्हणजे प्रकार आहेत. 5 प्रकारच्या त्या गती आहेत. आणि म्हणूनच तुम्हाला म्हटलं 4 प्रकारच्या योनी, 5 प्रकारच्या गती. तर ही जी सुगती आपण म्हणतो, तर ही सुगती नेमकी काय हे बी आपल्याला समजली पाहिजे. म्हणून त्या सुगतीला जाण्यासाठी काय करावं लागतं, तर मग शील पालन करावं लागतं. शिलेनं सुगतियंती, शील पालन केल्याने सुगतीला मनुष्य जातो, नक्कीच जातो, त्याची दुर्गती होत नाही, इहलोकीही आणि परलोकीही. शिलेन सुगतियंती शिलेन निभूतियंती, शील पालन केल्याने निर्वाण सुद्धा प्राप्त होते. निर्वाण म्हणजे काय, मृत्यूला प्राप्त होणे याचा अर्थ निर्वाण होत नाही. काही काही ठिकाणी मी असं बघितलं की जे व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याला घेण्यासाठी जो रथ येतो,
तर त्याला नाव लोकांनी निर्वाण रथ असं दिलेलं आहे. पण खऱ्या अर्थानं तो निर्वाण रथ आहे का? तर नाही आहे. निर्वाणाचा अर्थ काय आहे? निर म्हणजे काय? नष्ट होणे, नष्ट नाबूत होणे, खंडन होणे. आणि वान म्हणजे काय? तृष्णा. मग तृष्णा किती प्रकारच्या भगवंतांनी सांगितल्या? कामतन्ना, भवतन्ना, विभवतन्ना, 3 प्रकारच्या तृष्णा आहे. कामतृष्णा आहे, भवतृष्णा आहे, विभवतृष्णा आहे. तर ह्या कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा ह्या सगळ्यांमधून जेव्हा व्यक्ती पूर्णपणे यांच्यावरती विजय मिळवतो तेव्हा त्याला निब्बाण प्राप्त झाला असं आपण समजावं. ज्याच्यामधला राग, द्वेष, लोभ, मोह, ईर्ष्या जेवढे काही दुर्गुण आहे जे सगळेच निघून गेले आणि सद्गुण उत्पन्न त्याच्यामध्ये झाले तर त्याला निर्वाण प्राप्त झाला असं आपण समजावं. म्हणजे कोणीतरी व्यक्ती मृत झाला तर आपण काय म्हणतो? निर्वाण झालं. तर असं निर्वाणाचा अर्थ होत नाही. तर निब्बाण म्हणजे काय? की व्यक्ती हा जिवंतपणे त्याला निब्बाण जी संपत्ती आहे ती लाभत असते. आणि म्हणून भगवंतांनी म्हटलं ते कशाने लाभते? ते शिलेन सुगतियंती, शिलेन निभूतियंती, शिलेन भोग संपदा. म्हणजे काय? अनेक प्रकारच्या भोगण्याच्या ज्या वस्तू आहेत, म्हणजे जे काही असेल, संपत्ती असेल, अनेक प्रकारचं जे काही आपण उपभोग ज्या ज्या गोष्टींचा जीवन जगत असताना घेत असतो तर त्या सर्व गोष्टी कशाने मिळत असतात? शीलपालन केल्याने. मग शीलपालन केल्याने म्हणजे थोडक्यात एक उदाहरण देतो. जर समजा आता 5 शील भगवंतांनी सांगितले आहे, पंचशील सांगितलं आहे. पंचशिलामध्ये बघा 5व्या प्रकारचं शील आहे. 5व्या प्रकारचं एक शील आहे. 5वं शील त्याला काय म्हणतात आपण? सुरामेरय मज्जपमाद ठाणावे रमणी. आता एखादा सद्गृहस्थ असेल, एखादा गृहस्थ असेल, म्हणजे उपासक नाही म्हणत हा, गृहस्थ वेगळा, उपासक वेगळा, अनागारिक वेगळा आहे का नाही? एक गृहस्थ, उपासक, एखादा सद्गृहस्थ असेल आणि तो गृहस्थ जर आपल्या जीवनामध्ये जर 5व्या शिलाचं पालनच करत नसेल आणि 5व्या शिलाचं पालन न केल्यामुळे त्याच्याकडे जरी धनसंपत्ती असली परंतु त्याचा जर एका दिवसाच्या दारूचा खर्च आहे समजा 100 रुपये, 50 रुपये जरी पकडला, मध्यमवर्गीय जरी व्यक्ती असला तर एका दिवसाचा खर्च त्याचा आहे 50 रुपये, 100 रुपये. आणि त्याच्यानंतर दारूचंच व्यसन असतं असं नाही, पुडीचं व्यसन असतं आहे का नाही? पुडीचा खर्च तुम्ही त्याच्यामध्ये लावा, काय काय खर्च आहे तुम्हाला माहीत नाही. बिडीचा लावा आहे का नाही? दारू, पुडी, बिडी याचा जर खर्च एका दिवसाचा लावला तर 100-150 रुपये असा खर्च होतो. आणि काही काही लोक अजूनही जास्त त्यांना व्यसन असतं, पानाचं सुद्धा व्यसन असतं. मग काही काही लोक पानच 100-100, 200-200 रुपयाचं पान खाऊन ते थुकतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की जो बौद्ध व्यक्ती असतो त्याने जर शीलपालन केलं तर शीलपालन केल्याने त्याचे जे रोजचे 100-200 रुपये जे व्यसनामध्ये जातील आणि त्याच्याने त्याला काहीच लाभ नाही ना, त्याचं पुण्यकर्म होत ना, कुशल कर्म होत ना, त्याला काही आरोग्य लाभत, उलट त्याला कॅन्सर होतो, त्याला कुठले कुठले आजार होतात. जिथं जास्ती आयु वाढायची, आयुष्य जिथं जास्ती वाढायचं तिथं कमी होऊन जातं. पैसे देऊन आयुष्य कमी करण्याचं एक काय म्हणता येईल त्याला, पैसे देऊन आयुष्य कमी जर करायचं असेल तर हे 5वं शील तोडायचं सोपा मार्ग आहे. जर पैसे देऊन आयुष्य कमी करायचं, आरोग्य खराब करायचं तर हे 5वं शील तोडायला काही हरकत नाही. मग जर एका दिवसाचा खर्च जर 100-200 रुपये असेल तर एका महिन्याचा तुम्ही खर्च लावा. एका दिवसाला जर 200 रुपये खर्च झाले तर एका महिन्यामध्ये किती खर्च होतील? बरेचसे पैसे खर्च होतील. 6,000 रुपये खर्च होतील. एका वर्षात किती होईल? 2 वर्षात किती होईल? आणि असं लोक काही असं नाही की मी एवढा महिनाभरच मी दारू बिडी पितो नंतर पित नाही, असं नाही. एकदा व्यसन लागलं की लागलं, ते जन्मभरही सुटत नाही, मरुस्तरही सुटत नाही. मग काही लोक मेल्यानंतरही म्हणतात का बाबा जीवनभर पेला तर आता बी एक ठेवून द्या जवळ उशाला. काही लोक करतात, मी अनेक ठिकाणी बघितलं आहे. तर अशा प्रकारच्या ह्या गोष्टी, मग त्याच्याने काय होतं? धनसंपत्तीचा नाश होतो. कशाने? म्हणजे मला सांगायचं काय आहे की शिलेन भोग संपदा, म्हणजे शीलपालन केल्याने तुम्हाला ज्या आपण जीवनामध्ये ज्या गोष्टींचा उपभोग घेतो, म्हणजे काही लोक चांगल्या बंगल्यामध्ये राहतात, चांगली गाडी वापरतात, चांगले कपडे परिधान करतात, सोनं नाणं परिधान करतात. ते कशामुळे करतात? शिलेन भोग संपदा, म्हणजे शीलपालन केल्याने आपल्याला भोगायच्या वस्तू ह्या मिळतात, उपभोग घेण्याच्या ज्या काही वस्तू आहेत त्याची प्राप्ती होत असते.
मग जे पैसे इकडे एवढे जातील तर तेच पैसे जर आपण म्हणजे त्याचं जर व्यसन न करता ते जर तसे साचवले तर त्याचा मात्र आपल्याला उपयोग चांगल्या पद्धतीने करता येईल. म्हणून हे शील पालन करणं महत्त्वाचं आहे. शील पालन नाही केलं तर चांगले चांगले लोक सुद्धा भिकेला लागलेले आहेत. अनेक लोक जे करोडपती होते ते सुद्धा काय झाले, भिकारी झाले. आणि म्हणून हे जे व्यसन आहे तर व्यसन मनुष्याला काय करतं, हे भिकेला भाग पाडतं. आणि म्हणून भगवंतांनी म्हणलं, शिलेन सुगतियंती शिलेन निबुधयंती शिलेन भोग संपदा तस्मा शिलं विशुद्धये. केव्हा हे सगळ्या गोष्टी भेटेल आपल्याला, ते शील जर आपलं परिपूर्ण विशुद्ध असलं, पूर्ण शुद्ध असलं तेव्हाच. नाही तर काय असं म्हणायचं की नाही आता खोटं नाही बोलत मी, दुपारून बोलतो, आता नाही बोलत मी, दुपारून बोलते, आहे का नाही. आता शील घेतलं, आज भंतेजींनी शील दिलं, आज नाही बोलत खोटं, उद्यापासून सुरू करते चुगल्याचा आड्या करायला. असं केल्याने मात्र आपल्याला या सर्व गोष्टीचा लाभ होणार नाही. तर आपल्याला सर्व गोष्टीचा लाभ कशाने होईल, की जेव्हा आपण परिपूर्णपणे शुद्ध चित्ताने निर्मळ चित्ताने जेव्हा आपण शील पालन करू तेव्हाच आपल्याला सर्व गोष्टीचा काय होईल, लाभ होईल. आणि म्हणून अशा प्रकारचे कर्म आपण हे जीवनामध्ये केले पाहिजे. जसं जोगदंडे परिवार कुशल कर्म करत आहेत, आपण सुद्धा सर्व लोक, काही लोक कुशल कर्म करणारे असतात, काही लोक नसतात. तर जे कुशल कर्म करतात तर त्यांना नक्कीच त्या कर्माचा त्यांना लाभ माहीत असतो. म्हणून ते कर्म आपल्या जीवनामध्ये सातत्याने करण्याचा प्रयत्न करत असतात. तर भगवंतांनी 3 प्रकारचे कर्म सुद्धा सांगितले आहे. एका गाथेमध्ये भगवंत ते सांगतात की मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठ्ठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततो न दुःख मनवेती चक्कं व वहतो पदं. म्हणजे काय की सर्व काया वाचा मनाचे कर्म हे कुठे उत्पन्न होतात, मनामध्ये उत्पन्न होतात. जसं आमच्या भंतेजींनी सुरुवातीला सांगितलं की धम्मदेशना ऐकल्याने काय होतं, आपल्याला चांगल्या प्रकारचा लाभ होत असतो. जसं त्यांनी सुरुवातीलाच असं म्हटलं की सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना. सुखा सद्धम्म देशना म्हणजे काय, धम्माची देशना ऐकणं सुखकर आहे. हा कार्यक्रम कसला आहे, धम्मदेशनेचाच आहे का नाही. परंतु भगवंतांनी याच्याही पलीकडे असं म्हटलं की किच्छो सद्धम्म सवनो. म्हणजे काय, धम्माची देशना ऐकणं सुखकर आहे, पण ती कशी आहे, किचकट आहे. किचकट म्हणजे कसे, सर्वांनाच ते ऐकायला चांगलं वाटतं का, नाही. काही लोकांना वाटतं की आता लय पाय दुखले, आता बस झालं, आहे की नाही. काही लोकांना वाटतं की आता घरी लेकरं वाट पाहत असतील, इकडे जायचं तिकडे जायचं, पाऊस येईल काय. म्हणजे मन हे काय होतं, बेचैन होतं. धम्माची देशना ऐकणं चांगलं आहे, पण ते कसं आहे, किचकट आहे. हे सुद्धा भगवंतांनी सांगितलं. आणि म्हणून आपल्या मनाची पूर्ण तयारी ही केव्हा होते, जेव्हा मनुष्यामध्ये श्रद्धा उत्पन्न होते. आणि श्रद्धा उत्पन्न झालेले मनुष्य तासनतास देशना ऐकत असतो, तासनतास तो ध्यान करत असतो, तासनतास तो कुशल कर्म म्हणजे जीवनभर कुशल कर्म तो करत असतो. तरी 3 प्रकारचे कर्म भगवंतांनी सांगितले की काया वाचा मन. 3 प्रकारे मनुष्याच्या कडून कर्म घडत असतात. कायेचे कर्म, वाचेचे कर्म आणि मनाचे कर्म. मग कायेने आपण कर्म करतो, कायेचे कर्म वेगळे, वाचेचे वेगळे आणि मनाचे वेगळे. म्हणजे सर्व कर्माचं मुख्य कारण काय आहे, मन आहे. म्हणजे मनामध्येच सर्व गोष्टी काय होतात, उत्पन्न होतात. म्हणजे जसं बघा, आणि याचं फळ सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने मिळत असतं. जसं उदाहरण एक आहे की जसं बैलगाडी असते, बैल जसे समोर समोर चालतात तसं तसं त्या बैलाच्या पायाच्या मागे बैलगाडीची चाकं धावत असतात. अशा प्रकारे मनुष्याच्या अकुशल कर्म हे त्याच्या मागे तशा प्रकारे लागलेले असतात. म्हणजे अकुशल कर्म केलं की त्याला लगेच त्याचं फळ कशा प्रकारे मिळतं. जसं ते बैलगाडी, बैल समोर चालतात, बैलाचा पाय पुढे गेला नाही की चाक आहेच बैलाच्या पायाच्या मागे. तसं मनुष्याने अकुशल कर्म केलं की त्याच्या मागे आहेच ते लागलेलंच आहे. आणि म्हणून ते कुशल कर्म अकुशल कर्माचा अशा प्रकारे आपल्याला फळ मिळत असतं. आणि जर कुशल कर्म केलं, जसं आजचा हा परिवार करत आहे, आपण सर्व लोक करत आहात, म्हणजे धम्मदेशना ऐकणं हे सुद्धा कुशल कर्म आहे. हे काय वाईट कर्म आहे का, नाही, खूप पुण्य कर्म आहे. धम्मदेशना ऐकणं मोठं कुशल कर्म आहे.
आणि हे सुद्धा कर्म आपल्याला अशा प्रकारे साथ देईल याचं फळ, की जसं आपली सावली कधीच आपला पिछा सोडत नाही. आपण सोडून जाऊ या धरतीला, पण ती आपली सावली कधी आपला पिछा सोडत नाही. मुर्दा जरी असा पडलेला असला, सूर्याचं ऊन तिकून आलं तर सावली इकडं पडलेली दिसत, ती आपल्याला सोडत नाही. आपण जरी ही भूतल सोडून दिला, पण ती सावली आपला पिछा सोडत नाही. तशा प्रकारे मनुष्याचे कुशल कर्म त्याचा कधीच पिछा सोडत नाही. त्याची नेहमी ते काय करतात, साथ देतात. आणि अकुशल कर्म असे मागे लागतात, जसं एखादा माणूस पुढे पळू लागला आणि त्याच्या मागे जसे कुत्रे लागले. जसं बैलगाडीचे एक उदाहरण आहे, की बैल समोर चालतात आणि बैलगाडीच्या पायाच्या मागे मागे ते चाकं चालत असतात. अशा प्रकारे अकुशल कर्म व्यक्तीच्या मागे लागलेली असतात. आणि म्हणून एवढं सगळं सांगितल्यानंतर आपल्याला हेच लक्षात येईल, की काय महत्वाचं आहे. सब्ब पाप करण कुशलस्थ उपसंपदा सच्चित्त पर्योदपण एतं बुद्धानं शासन. की आपण कुठल्या प्रकारचे पाप कर्म नाही केले पाहिजे, कुठल्या प्रकारचं अकुशल कर्म नाही केले पाहिजे, कायाने सुद्धा नाही केलं पाहिजे, वाचेने सुद्धा नाही केलं पाहिजे, मनाने सुद्धा नाही केलं पाहिजे. जसं भगवंतांनी 5 शीलं तर सांगितले, त्याच्या पलीकडे सांगितलं, कारण की तसं लोक करत होते पूर्वीच्या काळामध्ये. चुगल्याचा आड्या करणं, त्याच्यानंतर एकमेकांमध्ये भांडणं लावून देणं, व्यर्थ बकवास करणं, त्याच्यासाठी शील भगवंतांनी सांगितले. संपप्पलापा वाचा वेरमणी, पिसुना वाचा वेरमणी, फरुसा वाचा वेरमणी, हे शील भगवंतांनी सांगितले. का? असं लोक करत होते. आणि हे भगवंत सांगत गेले, कारण त्या काळात सुद्धा लोक अशा प्रकारचं वर्तन होतं. म्हणून भगवंतांना हे सगळं विनय तयार करण्याची गरज भासली. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण सोडून देऊ, आपण जेव्हा आपल्यामध्ये सद्गुण उत्पन्न करू, दुर्गुण आपण काढून टाकू, तेव्हाच काय होईल, आपल्याला जो संपत्ती आहे, निब्बाण संपत्ती, तिचा आपल्याला काय होईल, लाभ होईल. आणि म्हणूनच एकच या उपदेशाचा असा सार आहे, की आपण पाप कर्म न करणे, कुशल कर्माचा संचय करणे, कुशल कर्म संपादन करणे आणि आपल्या चित्ताला परिशुद्ध करणे, शुद्ध करणे, हेच बुद्धाचं शासन आहे. याप्रमाणे आपण जीवन जगाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब